सर्व शेतकरी बांधवांसाठी शासनाने आता फार्मर आयडी कार्ड बनवणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे, कारण की शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या यापुढील सर्व सेवा ह्या आपल्याला या फार्मर आयडीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। तर हे फार्मर आयडी कार्ड कशा प्रकारे काढायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला mhfr.agristop.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणावरून देखील आपण या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ CSC या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे CSC पोर्टल आहे ते आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपला आयडी आणि पासवर्ड टाकून। त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड देण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपल्या CSC पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे। CSC पोर्टल लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 3 ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे शेतकऱ्याचं फार्मर आयडी काढण्यासाठी आपल्याला OTPच्या माध्यमातून आपण हे फार्मर आयडी काढू शकता। त्यानंतर बायोमेट्रिकने, त्यानंतर आयरिस हे ऑप्शन सध्या चालू नाही झालेलं, तर आपण या ठिकाणी OTPच्या माध्यमातून कसं फार्मर आयडी काढायचं याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण या ठिकाणी घेऊया। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा। आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवरती जो आपल्या आधार कार्डला रजिस्टर आहे मोबाईल नंबर त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आलेला OTP आपण या ठिकाणी एंटर केलेला आहे। त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे। जे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत फार्मरचे म्हणजे शेतकऱ्याचे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, असेल तर आपण देऊ शकता, नाही दिला तरी काही हरकत नाही। आपण या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्या मोबाईलवर पुन्हा एकदा एक OTP येईल, तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपला मोबाईल क्रमांक हा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे शेतकरी असेल त्या शेतकऱ्याचे डिटेल या ठिकाणी आपल्याला शो होऊन जातील। शेतकऱ्याचं जे नाव आहे ते या ठिकाणी इंग्लिशमध्ये शो होऊन जाईल, त्यानंतर मराठीमध्ये या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल। त्यानंतर शेतकरी महिला आहे की पुरुष आहे ते या ठिकाणी जनरल आपल्याला दाखवण्यात येईल। त्यानंतर त्या शेतकऱ्याचे जे कास्ट कॅटेगरी आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहे। ST आहे, SC आहे, OBC आहे किंवा जनरल आहे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे शेतकऱ्याच्या आधार कार्डवरच या ठिकाणी घेण्यात येते। जो शेतकऱ्याचा फोटो आहे तो आपल्या आधार कार्डवरून या ठिकाणी आपल्याला फेच होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर आपण या ठिकाणी टाकू शकता, अन्यथा नाही टाकला तरी काही हरकत नाही। त्यानंतर न्यू बिझनेसमध्ये आपला कुठला बिझनेस आहे काय शेतीसोबत तर ते आपल्याला येस किंवा नो करायचं आहे। त्यानंतर आपल्याला रेसिडेंटल माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। जो आपला ॲड्रेस आहे तो तिथील संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। संपूर्ण पत्ता आपल्याला आपल्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर राज्य ऑटोमॅटिक या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट झालेले असेल। जो आधारवरती पत्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल। त्यामध्ये जर काही एडिट करायचं असेल तर आपण ते एडिट करू शकता। काही जर चुकीचा पत्ता असेल आपल्या आधार कार्डवर तर तो आपल्याला या ठिकाणी बरोबर करून घ्यायचा आहे। सर लेटेस्ट रेसिडेन्शियल ॲड्रेस यावरती आपल्याला टिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचे लँड डिटेल म्हणजे शेतीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। तर शेतकऱ्याची शेती स्वतःची आहे काय तर स्वतःची असेल तर ओनर करायचं, पण या ठिकाणी ओनर करून घेतलेलं आहे। त्यानंतरची माहिती टाकण्यासाठी आपल्याला फेच लँड डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जे स्टेट असेल ते महाराष्ट्र या ठिकाणी ऑटोमॅटिक घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो शेतकऱ्याचा जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा जो तालुका आहे तो तालुका आपल्याला या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं जे गाव आहे ते गाव आपल्याला या ठिकाणावरून या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर शेतकऱ्याचा जो सर्व नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि सब सर्वे नंबर जर आणखी असेल जसे की 598 आपण या ठिकाणी टाकलेला आहे, 598-1 किंवा 598-2 असा जर असेल तर तो आपल्याला या ठिकाणी सब सर्वे नंबर मध्ये टाकायचा आहे। अन्यथा आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून पुढील माहिती आपल्याला भरायची आहे।
तर आपली शेती हे सामूहिक असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ज्या शेतकऱ्याचा आपण या ठिकाणी फॉर्म भरतोय फार्मर आय डी साठी, त्या शेतकऱ्याचं नाव आपल्याला या लिस्टमधनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या शेतकऱ्याच्या नावानं किती जमीन आहे आणि त्याचा गट क्रमांक कुठला आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल। तर या शेतकऱ्याच्या नावानं 2/7/12 असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही जे 7/12चे गट क्रमांक आहेत, सर्वे क्रमांक आहेत, ते या ठिकाणी आपल्याला शो झालेले आहेत। त्याचप्रमाणे ओनर नंबर देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतील। जो शेतकऱ्याचा खाते क्रमांक आहे तो देखील या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि जे शेतकऱ्याचं नाव आहे, जो शेतकरी ओनर आहे, त्याचे ज्या शेतकऱ्याचा आपण फॉर्म भरतोय त्या शेतकऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येईल। त्यानंतर ओनर टाईप मध्ये आपण जर सामूहिक शेती असेल तर आपल्याला या ठिकाणी जॉईंट दाखवण्यात येईल आणि जेवढी शेती आहे त्या शेतीची माहिती आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल। तर या शेतकऱ्याकडे आपण पाहू शकता 2 शेती असल्यामुळे पहिला 7/12 0.38 गुंठ्याचा आहे, तर दुसरा आहे 1.08 म्हणजेच 1 हेक्टर 8 गुंठ्याचा आहे। एक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून ही माहिती आपल्याला सबमिट करून घ्यायची आहे शेतीची। त्यानंतर एकूण शेतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल 1.46 हे या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर डिपार्टमेंट अप्रुव्हल रेव्हेन्यू या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसत आहे गोल, त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजेच महसूल मंडळाकडून आपल्याला या फार्मर आयडीला अप्रुव्हल मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला या चेकबॉक्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी फार्मरचा एक कन्सेंट फॉर्म आहे, तो देखील आपल्याला या ठिकाणी मान्य करून घ्यायचा आहे। तर त्या चेकबॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं। तर ही सर्व माहिती एकदा शेतकऱ्याला आपल्याला वाचून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या कन्सेंट वरती टिक करून घ्यायचे आहे, म्हणजेच मला मान्य आहे त्याबाबतची हे टिक आहे। त्यानंतर या ठिकाणी शेती जो केंद्र चालक आहे, जो ऑपरेटर आहे, त्याचं देखील कन्सेंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मी सदर व्यक्तीस ओळखत असून त्यांनी गावात धारण केलेल्या शेतजमिनीची माहिती ऑनलाईन महसुली दप्तरानुसार नमुना 8 नुसार योग्य असल्याची खात्री मी केलेली आहे। त्याबद्दलचा हे शेती चालकाचं स्वयं घोषणापत्र आहे, त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे। त्याचप्रमाणे डिक्लेरेशन बाय सीएससी अँड फार्मर, तर या ठिकाणी पुन्हा एक डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे, त्यावरील काय माहिती आहे ते आपल्याला या ठिकाणी वाचून घ्यायची आहे। मी घोषणा करतो की ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले माझे नाव, माझ्या जमिनीचा तपशील आणि माझा सामाजिक प्रवर्ग याची माहिती सत्य आणि योग्य आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपली माहिती, तर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ई साइन करायचं आहे शेतकऱ्याची। एकतर आपण OTPच्या सहाय्याने आधार थ्रू करू शकता किंवा शेतकऱ्याचा बायोमेट्रिक थंबने आपल्याला हे ई साइन करून घ्यायचे आहे। तर आपण या ठिकाणी OTP ने करतोय, त्यामुळे आपण OTP यावरती टिक केलेला आहे। त्यानंतर आपल्याला प्रोसेस टू ई साइन या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील माहिती भरायची। त्यानंतर जो शेतकऱ्याचा आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP या बटनावरती एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा जो आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात येणार आहे, तर तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आलेला OTP आपल्याला आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी हे KYC करण्यास माझी पूर्ण सहमती आहे, तर या चेकबॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड PDF यावरती करायचं आहे आणि शेतकऱ्याचा जो आपण फॉर्म भरलेला आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल। याची प्रिंट काढून आपल्याला शेतकऱ्याला द्यायची आहे। PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ऑटोमॅटिक त्यानंतर आपण जे शेतकऱ्याची PDF या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे
त्या PDF मध्ये एक शेतकऱ्याचा फार्मर एनरोलमेंट नंबर देण्यात आलेला आहे. तो फार्मर एनरोलमेंट नंबर त्या फार्मर एनरोलमेंट नंबरच्या सहाय्याने आपण त्याचे स्टेटस हे चेक करू शकतो. स्टेटस पाहण्यासाठी या ठिकाणी दोन प्रकार दाखवण्यात आलेले आहेत. एक फार्मर एनरोलमेंट ID किंवा जो शेतकऱ्याचा आधार नंबर आहे त्या आधार नंबरच्या सहाय्याने देखील आपण शेतकऱ्याचे जे फार्मर IDचे स्टेटस आहे ते या ठिकाणावरून पाहू शकतो. तर आपण या ठिकाणी फार्मर IDच्या सहाय्याने पाहतोय, त्यामुळे फार्मर ID या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर चेक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटस हे या ठिकाणी पेंडिंग दाखवण्यात आलेलं आहे. महसूल विभाग ज्या वेळेला या शेतकऱ्याला अप्रूव्हल देईल त्यानंतर या ठिकाणी जे शेतकऱ्याचं फार्मर ID कार्ड आहे ते या ठिकाणावरून आपल्याला डाउनलोड करता येईल. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय